न्यूज, दलित पीडित व शोषित जनतेचा खणखणीत आवाज। आरोप लावण्यात आला नेमका सुरेश भोयर यांच्यावर की अतिक्रमण करून जे आहे ते जमीन हडपण्याचं काम केलं आहे। मनोहर कुंभार भाजपचे जिल्हाध्यक्ष यांनी आरोप केलेला आहे। एकंदरीत खळबळजनक आरोप काय सांगता या संदर्भात? मनोहर कुंभार हे भाजपचे जिल्हाध्यक्षांनी एक कालचीच गोष्ट आहे माझ्या हिशोबाने की त्यांनी पत्रकार परिषदेत सुरेश भोयर यांच्यावर आरोप केला आहे की त्यांनी जमिनीवर अतिक्रमण करून त्यांना विकलं। खरं तर हा आरोपच हास्यास्पद आहे आणि त्यांनी असं म्हटलं की त्यांचा जमीन अतिक्रमण करून जमीन विकायचा धंदा आहे। मनोहर कुंभार हे काय आहे हे नागपूर जिल्ह्याला सांगण्याची गरज नाही आहे। ते डोक्याला जे डाय लावतात ते डाय पासून हे चपलीपर्यंत त्यांच्या चप्पल घालतात हे पूर्ण एहसान आदरणीय केदार साहेबांचे आहे। त्यांची काय लायकी होती, त्यांचा स्वतःचा काय धंदा आहे, चोरी करणे, वसुली करणे, मुरुम चोरणे हा मनोहर कुंभारचा मूळ व्यवसाय आहे। त्यांनी आम्हाला या बाबतीत सांगू नये। माझं तर मनोहर कुंभार यांना विनंती आहे, तुम्ही 1 फूट जागा दाखवून द्या की सुरेश भोयरनी अतिक्रमण करून विकली, त्याची एखादी सेल डीड दाखवा। 1 फूट, जास्त नाही, खूप मोठी जागा नाही, 1 फूट तरी मनोहर कुंभारींनी दाखवाई। हे मनोहर कुंभारेंना माझं खुलं आव्हान आहे। तुम्ही काय बोलता मनोहर कुंभारे? तुम्ही स्वतः काँग्रेसला गद्दारी करून तिथे भाजपमध्ये गेले। तुम्ही तेलकामठी सर्कलचे सदस्य होते। ओबीसी आरक्षणमुळे तुमचं पद गेलं। तुम्हाला केदार साहेबांनी कळमेश्वरच्या माणसाला सावनेरमधून निवडून आणले। तुमची लायकी होती का जिल्हा परिषदमध्ये बसायची? तुम्हाला उपाध्यक्ष केले, 1 नाही 2-2दा केले आणि तुम्ही आरोप लावता काँग्रेसवाल्यांवर। तुम्ही पहिले स्वतःचं गिरेबान झाकून घ्या आणि त्याच्यानंतर लोकांवर बोला तुम्ही की जमीन बळकवल्याने हे केलं। आम्ही प्रश्न एक तर निवडणूक आयोगाला विचारला होता। भाजपवाल्यांना माहित नाही निवडणूक आयोगाने प्रवक्ता नेमला आहे काय केलं मला समजतच नाही। निवडणूक आयोगाला प्रश्न विचारला, भाजपवाले समोर येऊन जातात, येतात तर काय हवेत उत्तर देतात, काही पुरावे सादर नाही, काही नाही। ते बोगस मतदान कुठचे होते, काय होते, याचं उत्तर त्यांनी द्यायला पाहिजे होतं। त्यांच्याकडे काही होतं नाही बोगस मतदानावर बोलायला, म्हणून त्यांनी व्यक्तिगत आरोप करून ह्या विषयाला भटकवण्याचा प्रयत्न भाजपने केला असं माझं स्पष्ट मत आहे। इलेक्शन आयोगाने जी सूची तुम्ही दाखवली होती त्यांचं त्या सूचीवर म्हणणं आहे की तुम्ही प्रत्यक्ष मीडियाने त्या गावामध्ये जावं आणि तो माणूस आहे की नाही तिथे ते पाहावं। काय म्हणत? बिलकुल चेक करा। भाजपवाले येणार आहे का? माझा त्यांना प्रश्न आहे, ते सोबत येतील का? भाजपवाले सोबत येतील का व्हेरीफाय करायला? कारण की मी काल त्यांची पत्रकार परिषद बघितली, मला एकही तथ्यहीन उत्तर त्यांच्याकडून मिळालेलं दिसलेलं नाही आहे। त्यांना जे आम्ही जशी पुरावे सादर केले तर एकही कागद आपण प्रेस, आपण मीडिया, आपण सांगा त्यांनी एक तरी पुरावा आपल्याला सादर केला का? फक्त हवेत उत्तर देणं सुरू होतं भाजपवाल्यांकडून। नेमके आरोप तुमच्याकडनं हे लावण्यात आले होते की कामठी विधानसभा क्षेत्रामध्ये नेमकं 12,000 काहीतरी मतं जे आहेत ते वाढविण्यात आले होते, तर काय प्रकार काय होता? मी त्या दिवशी आदरणीय भोयर साहेब व काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन पूर्ण पुरावे सादर केले आहे की लोकसभेच्या निवडणुकीनंतर किती मतदान वाढले, त्याच्यानंतर चालत्या निवडणुकीत किती मतदान वाढले, त्याच्यातले बोगस, आम्ही फॉर एक्झाम्पल बोगस मतदानची यादी पण प्रसिद्ध केली आहे आणि ते पूर्ण रेकॉर्डवर टाकलेलं आहे। मी त्या निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेवर बोलायला इथे आलोच नाही। जे व्यक्तिगत आरोप मनोहर कुंभार यांनी केला त्याला आम्ही कायदेशीर नोटीस बनवून आबरू नुकसानीचा दावा सुद्धा मनोहर कुंभारवर ठोकणार आहे। कारण की मी तेच म्हणतो आहे की जे पुरावे आम्ही सादर केले, जे बोगस मतदान वाढलं, जे मतदान कसं वाढलं, ते बोगस मतदार कुठचे आहे हे भाजपवाले त्याच्याबद्दल काही बोलू शकले नाही, म्हणून ते व्यक्तिगत पातळीवर खाली पडले आहे। मला भाजपच्या नेत्यांना प्रश्न आहे का तुम्हाला हे एवढ्या खालच्या पातळीवर पळायची गरज का पडली? मला हे भाजपला विचार। मनोहर कुंभार जिल्हाध्यक्ष थोडंसं अकलीचं भान ठेवून मनोहर कुंभार यांनी बोललं पाहिजे। आपण एक आरोप लावले मनोहर कुंभार, वैयक्तिक आरोप आहे की ते काय ते डोक्याला लावतात आणि पायात दुसरे चप्पल घालतात, ते सुनील केदार यांचं दिलेलं आहे, काय सांगतात? मनोहर कुंभारे कोण होता हे नागपूर जिल्ह्याला माहिती आहे। मनोहर कुंभारे काय होतं, त्याला कोणी बनवलं हे त्याच्या आजूबाजूचे भाजपचे लोक बसले होते त्यांना सुद्धा माहित आहे मनोहर कुंभारेला कोणी उभं केलं राजकीय जीवनात। मनोहर कुंभारेची किती लायकी आहे सावनेरच्या, तुम्ही त्या कळमेश्वर धापेवाड्याच्या सावजीमध्ये जा, तिचा वेटरी सांगते मनोहर कुंभारे कोण होतं आणि त्याला कोणी बनवलं। म्हणून तो विषय सोडून द्या। मनोहर कुंभारे हे गोष्ट खरी आहे, त्याला नाव सुनील केदार साहेबांनी दिला, त्याची अवकात नव्हती राजकीय पटलावर एवढं मोठं व्हायची। आज भाजपी त्याला जे वनवन करत आहे त्याचं नाव सुनील केदार साहेबांनी एवढं वाढवलं म्हणून भाजपवाले त्याला वनवन करताय। काम झाल्यावर सोडून देतील, भाजपची स्टाईलच आहे ते। पण खरंच जागा ज्या आहेत त्या बळकवण्याचा प्रयत्न झालेला आहे। नाही हे मी म्हटलं ना, मी खुल्लं आव्हान आहे, 1 फूट जरी जागा अतिक्रमण करून विकली असेल जसं त्यांनी आरोप लावला आहे त्यांनी सिद्ध करून दाखवावं। जर सिद्ध जर केलं तर काय करावं? मी राजकारण सोडून एकही निवडणूक लढणार नाही। माझं राजकारण अजून सुरू सुद्धा व्हायचं आहे।
मी माझ्या वडिलाच्या कडून बोलतो, 1 फूट जागा जरी सुरेश भोर यांनी अतिक्रमण करून विकली असेल तर मी राजकारणाची कोणती निवडणूक लढणार नाही. आणि जर हे सिद्ध करू शकले नाही तर मनोहर कुंभारेंनी माझ्या समोर येऊन चॅलेंज द्यावा की ते कोणती जिल्हा परिषदची निवडणूक लढणार नाही, भाजपच्या जिल्हाध्यक्ष पदावरून राजीनामा देऊन आपल्या घरी बसतील चुपचाप जाऊन. मनोहर कुंभारे भाजपमध्ये आता वरचं पद पाहिजे किंवा मग लोकांच्या नजरेत येण्यासाठी अशा पद्धतीने हा, ते पॉलिश लावण्याचा प्रयत्न करता काही नेत्यांना. ते नवीन नवीन आले आहे, ते भाजपचे जे बिचारे जुने कार्यकर्ते आणि त्यांच्या पोटावर लात मारून ते अध्यक्ष झाले आहे. अजून त्यांना जिल्हा परिषदमध्ये मोठं पद वगैरे किंवा सावनेर विधानसभेची भाजपकडून आमदारकी पुढची लढायची इच्छा असेल म्हणून वरच्या नेत्यांना ते पॉलिशिंग करत आहे असं वाटतं मला. तुम्ही म्हणतायत की मनोहर कुंभारे जे आहे ते पॉलिश करतायत, बटर लावतायत. नेमकं कोणत्या नेत्यांना ते बटर लावण्याचा आता मोठे मोठे भाजपचे जे 3-4 मोठे मोठे नेते नागपुरात आहे, सर्वांना बटरिंग करायचा प्रयत्न करत होते, कारण की ते सर्वीकडे हिंडतात. ते म्हणजे ते एक घर नाही, ते पदासाठी कुठेही कोणत्याही स्तरावर जाऊ शकतात. कदाचित त्यांना संधी दिली तर अमित शहाकडे जाऊन बसतील. ते मागच्या काही कालावधीमध्ये असं सांगण्यात येतं की जर समजा कुठल्याही पक्षात जर काही भ्रष्टाचार जर समजा कोणी करत असेल, त्याला जर वाचायचं असेल तर तो भाजप त्यांनी जॉईन करावी, म्हणजे ती भाजपच्या वॉशिंग मशीन मध्ये धुतल्या जाईल आणि साफ होईल. मनोहर कुंभारे पण त्यातलेच एक आहे. हो, मनोहर कुंभारे तर खूप मोठं उदाहरण आहे. त्यांनी कळमेश्वर तालुक्यात किती मुरुम चोरी केली आहे, त्यांची फाईल उघडण्यात आली होती. किंवा जिल्हा परिषदच्या भ्रष्टाचार, वसुली, घोटाळेबाजी हे त्यांचा मूळ धंदा आहे ना, वसुली करणे, मुरुम चोरणे. म्हणून त्याच्यात कदाचित त्यांची फाईल उघडल्या गेली असेल तर ते बीजेपी मध्ये त्यांनी प्रवेश केला, एका दिवसातच प्रवेश केला त्यांनी. मनोहर कुंभारे यांना काय मेसेज द्याला? मनोहर कुंभारेंना माझा हेच मेसेज आहे का पहिले तुम्ही जे आरोप केले ते सिद्ध करून दाखवा, आणि ते सिद्ध नाही करू शकत असाल तर भाजपचा राजीनामा द्या आणि आपली घरी चुपचाप जाऊन बसा. राजकारण करण्याचं तुम्हाला जर राजकारण करताना भान ठेवायची अक्कल नसेल तर तुम्ही राजकारण करू नये. व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा.